जय महाराष्ट्र मित्रांनो, करोडोच्या जमिनी, महागड्या गाड्या, आलिशान बंगले, पुण्यासारख्या हाय प्रोफाईल शहरात प्रशस्त कार्यालय आणि बरंच काही. एकेकाळी गोपीनाथ मुंडे यांचा घरगडी असणारा वाल्मिक कराड ते आजचा हजारो कोटींचा मालक वाल्मिक अण्णा. त्याचा काय उद्योग आहे? त्या माणसाकडे इतकी अफाट प्रॉपर्टी कशी आली? या प्रकरणाची ईडी चौकशी करण्याची मागणी अलीकडे जोर धरताना दिसते. वाल्मिक कराडची बरीच संपत्ती स्वतःच्या परिवारातील व्यक्तींच्या, नातेवाईकांच्या यांच्या नावावर आहे. अनेक ठिकाणी तर मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन आहे. याशिवाय मागील काही दिवसांपासून वाल्मिक कराडशी संबंधित ज्योती मंगल जाधव या महिलेबद्दल चांगलीच चर्चा होताना दिसते. त्याचं कारणही तसंच आहे. ज्योती मंगल जाधव या महिलेच्या नावावर पुण्यासारख्या शहरात करोडोंची प्रॉपर्टी आहे. ती प्रॉपर्टी नेमकी किती आहे? त्या महिलेचा वाल्मिक कराडशी नेमका संबंध काय? सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. पण तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील. 2 कोटी पवनचक्की खंडणी प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड फरार असताना त्याच्या लोकेशन बद्दल माहिती काढण्यासाठी सीआयडीच्या तपास अधिकाऱ्यांनी तब्बल 150 पेक्षा जास्त जणांची चौकशी केली होती. तेव्हा वाल्मिक कराडच्या पत्नी व्यतिरिक्त चौकशीसाठी आलेल्या इतर 2 महिलांची चांगलीच चर्चा झाली होती. एक म्हणजे संध्या सोनवणे, ज्या नगर जिल्ह्यातील जामखेडच्या रहिवासी असून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या उच्च पदाधिकारी आहेत. आणि दुसरी महिला होती ज्योती मंगल जाधव. स्वतःच्या गाडीतून उतरत तोंडाला स्कार्फ बांधून बीड सीआयडीच्या कार्यालयात दाखल होतानाचे छायाचित्रे त्यावेळी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. सीआयडीने 2 वेळेस त्या महिलेची चौकशी केली होती. त्या महिलेचा वाल्मिक कराडशी काय संबंध आहे यावरून अनेक तर्कवितर्क लढवले गेले. मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या महिलेचे नाव ज्योती जाधव असून त्या वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नी असल्याचा खळबळजनक खुलासा केला होता. आमदार सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील जन आक्रोश मोर्चात पुणे शहरात वाल्मिक कराडची कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी असल्याचे समोर आणले होते. पुण्यात सर्वात हाय प्रोफाईल समजल्या जाणाऱ्या मगरपट्टा सिटी आणि FC रोड भागात जवळपास 115 कोटींची प्रॉपर्टी असल्याचं धसांनी सांगितलं होतं. पुण्यातील मगरपट्टा मध्ये वाल्मिक कराडने ड्रायव्हरच्या नावावर संपूर्ण फ्लोअरच बुक केलेला आहे. अमिनोरा पार्क मगरपट्टा सिटी येथे एका फ्लॅटची किंमत 15 कोटी रुपये, फ्लोअरची किंमत 75 कोटी असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं होतं. वाल्मिक कराडची कथित पत्नी ज्योती मंगल जाधव, वय 37, कायमस्वरूपी पत्ता महादेव गल्ली, दिघोळ रोड, अहिल्यानगर. पण सध्या ज्योती जाधव या पुण्यातच राहतात. वाल्मिक कराड फरार असताना याच महिलेच्या बंगल्यावर 15 दिवस थांबला होता, अशी चर्चा होती. आता या ज्योती मंगल जाधवच्या नावावर पुण्यात नेमकी किती संपत्ती आहे ते बघूयात. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या समोर अर्थात FC रोडवर एक भली मोठी इमारत असून त्यात या महिलेच्या नावावर 3 ऑफिस स्पेसची खरेदी केल्याची कागदपत्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये 6व्या मजल्यावर 611 नंबरचे ऑफिस असून ज्याचे क्षेत्रफळ हे 5569 चौरस मीटर आहे. याशिवाय बंदिस्त बाल्कनी 2022 चौरस मीटर जागेवर आहे. 1160 चौरस मीटरची जागा ही पार्किंगसाठी आहे. दुसरे 611 नंबरचे कार्यालयीन कामकाजाचे ऑफिस असून त्या जागेचे क्षेत्रफळ हे 5451 चौरस मीटर आहे. 885 चौरस मीटर एवढी जागा ही बंदिस्त बाल्कनीसाठी आहे. शिवाय पार्किंगचा एरिया देखील याच इमारतीत 6व्या मजल्यावर आणखीन एक ऑफिस स्पेस ज्योती मंगल जाधव नावाने खरेदी केलेले आहे. त्याचा नंबर आहे 610. जागेचे क्षेत्रफळ आहे 4571 चौरस मीटर. बाल्कनीसाठी 1864 मीटर अतिरिक्त जागा असून पार्किंगचा एरिया देखील आहे.
FC रोडवरील मोक्याच्या ठिकाणी असणारा बाजारभाव हा कमीत कमी 40,000 रुपये स्क्वेअर फूटनुसार त्या 2 ऑफिस स्पेसची किंमत ही करोडोंच्या घरात जाते. या इमारतीचे बांधकाम हे नमन डेव्हलपर्सने केलेले असून या नमन डेव्हलपर्सचे 2 भागीदार अर्थात बिल्डर्स आहेत. एक आहेत इंद्रकुमार भीमराज छाजेड आणि दुसरे आहेत सुशील दत्तात्रय पाटील. वाल्मिक कराडची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला केस न्यायालयात जेव्हा हजर केलं होतं त्यावेळी सरकारी वकिलाने एक महत्त्वाचा युक्तिवाद केला होता की आम्हाला वाल्मिक कराडची भारताबाहेरच विदेशात कुठे कुठे बेहिशोबी संपत्ती आहे आणि कोणाच्या नावावर आहे त्यासाठी 10 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी असा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वीच आरोपींची बँक खाती गोठवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कार्यवाही देखील झालेली होती. आता सर्व आरोपी बँक खात्यामधील मालमत्ता जप्त करण्याचा आदेश न्यायालय केव्हा देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच आता वाल्मिक कराडवर इतर गुन्हे आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोक्का अंतर्गत कारवाई झाल्याने त्यांच्याकडील बेहिशोबी मालमत्ता जप्त होऊ शकते. वाल्मिक कराडच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी ईडीची देखील या प्रकरणात एंट्री होऊ शकते. असे झाल्यास मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची देखील शक्यता आहे. कारण वाल्मिक कराडशी संबंधित लोकांची बेकायदा संपत्ती जप्त होईल. वाल्मिक कराडने अनेक लोकांची नावे वापरून पैसा कुठे कुठे ठेवला, कुठे गुंतवला याचा शोध घेऊन सर्व बेकायदा मालमत्ता सील केली जाईल. मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे अनेक व्यवहारात भागीदार आहेत. त्यामुळे आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी अडचणीत येतील का ते पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे. कराडशी संबंधित कोट्यावधींची मालकीण असलेली ज्योती जाधव या महिलेचे आता पुढे काय होणार? ती खरंच दुसरी पत्नी आहे का की इतर कोणी? वाल्मिक कराडमुळे मंत्री धनंजय मुंडेंना आर्थिक फटका बसणार का? तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये कळवू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.